हॅलो, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत सर्वांच्या आवडीचे ब्रेड पकोडे। तर त्यासाठी मी ते घेतले आहे छोट्या आकाराचे ब्रेड स्लाइसेस। बटाटे ते मी आधीच उकडून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी एक लागणार आहे आपल्याला कांदा। तर इथे मी सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि कांदा सुद्धा बारीक कापून घेतला आहे। आता आपण सर्व बटाटे मॅश करून घेऊयात। मॅश करण्यासाठी तुम्ही इथे किसणीचा सुद्धा वापर करू शकता किंवा मॅशरचा सुद्धा वापर करू शकता। मी सर्व बटाटे इथे हाताने या पद्धतीने मॅश करून घेणार आहे। बटाटे व्यवस्थित शिजल्यामुळे ते सहज हाताने मॅश केले जाऊ शकतात। बघा या पद्धतीने। आता हे सर्व बटाटे मी याच पद्धतीने मॅश करून घेणार आहे। बघा सर्व बटाटे आपले इथे मॅश करून झालेले आहेत। आता करूया फोडणीची तयारी। तर मी इथे एका कढईमध्ये तेल टाकून घेत आहे। जशी आपण बटाट्याची भाजी फोडणी घालतो ना, त्याच पद्धतीने ही भाजी सुद्धा आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे। तर तेल गरम झालेलं आहे। यात आता आपण टाकून घेतली आहे मोहरी, जिरं आणि आता टाकून घेऊया कांदा आणि कढीपत्ता। कढीपत्त्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। त्यानंतर टाकून घेऊया आलं लसणाची पेस्ट। आता हे सगळं व्यवस्थित असं फिरवून शिजवून घेऊयात। कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात आपण टाकून घेऊया धनिया पावडर, तिखट। तुम्ही तिखटाऐवजी हिरव्या मिरच्या किंवा हिरव्या मिरच्याची पेस्ट सुद्धा वापरू शकता। हळद आणि थोडा गरम मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊया मॅश केलेले बटाटे। आता हे आपल्याला व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। सुरुवातीला मी मीठ टाकायचे विसरले होते। आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया आणि आता यावर झाकण झाकून 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे असंच राहू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। तोपर्यंत आपण इथे करून घेऊया ब्रेड पकोड्याला लागणारं बेसनाचं बॅटर। तर त्यासाठी मी इथे एक मोठ्या वाटीभर बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये ओवा हातावर क्रश करून टाकून घेत आहे। त्यानंतर यामध्ये आपले बेसिक मसाले तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे एक पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मी इथे थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर पातळ करून घेत आहे। बघा बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला या पद्धतीने हवी आहे। इथे मी तुम्हाला चम्मचच्या साहाय्याने दाखवत आहे। बघा या पद्धतीने आपल्याला इथे बॅटर लागणार आहे। साईडला आपली भाजी पण इथे व्यवस्थित शिजून तयार आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपल्याला ही भाजी एका पसरटच्या ताटामध्ये थंड करायला ठेवायची आहे। आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित इथे थंड करून घ्यायची आहे। आता आपली भाजी थंड होईपर्यंत आपल्याला इथे ब्रेडचे ट्रायंगलमध्ये स्लाइस कापून घ्यायचे आहेत। बघा या पद्धतीने। बघा आता इथे आपलं ब्रेडचे स्लाइस तयार आहेत। भाजी सुद्धा व्यवस्थित थंडी झाली आहे आणि आपलं बॅटर पण तयार आहे। आता आपण पुढची प्रोसिजर करूया। तर इथे बघा
मी ग्रीन चटणीचा आणि चिंचेच्या चटणीचा वापर करणार आहे। ग्रीन चटणी पुदिन्याची आहे आणि ही चिंचेची, या दोन्ही चटणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर एका साईडने मी इथे ग्रीन चटणी लावून घेत आहे आणि दुसऱ्या साईडने चिंचेची चटणी। इथे चटणी लावणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे। जर तुम्हाला नसेल लावायची तर तुम्ही यामध्ये फक्त मिश्रण भरून सुद्धा करू शकता। बघा, या पद्धतीने आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि जी दुसरी साईड आहे ती यावरती ठेवून हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने आता सर्व ब्रेड स्लाइस मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। बघा, सर्व ब्रेड स्लाइस भाजीचं सारण भरून तळण्यासाठी तयार आहेत। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मी इथे। आता आपल्याला भाजीचं सारण भरलेले जे ब्रेड स्लाइस आहे ते या पद्धतीने बेसनाच्या बॅटरमध्ये डिप करून तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। जे बॅटर आहे आपलं ते व्यवस्थित चारी बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने व्यवस्थित डीप करून आपल्याला ते तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे। तेलामध्ये जेवढे बसतील ना तेवढेच तुम्ही त्यामध्ये टाकून घ्या आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। फुल गॅसवर किंवा एकदम मंद आचेवर तुम्ही ते शिजवू नका। बघा, या पद्धतीने आपल्याला ते आलटून पालटून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते चारी बाजूने व्यवस्थित शिजल्या जाईल। बघा, या पद्धतीने हलका ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। बघा, आपले ब्रेड पकोडे व्यवस्थित तळले गेले आहेत। आता ते आपण काढून घेऊया। आता सर्व ब्रेड पकोडे मी याच पद्धतीने तळून घेणार आहे। बघा, सर्व ब्रेड पकोडे आपले इथे तळून झालेले आहेत। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।